कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2025 आणि कंबाईंड ग्रुप सी पूर्व परीक्षा 2025 ची तारीख आयोगाकडून जाहीर करण्यात आली. 4 जानेवारी 2026 आणि 11 जानेवारी 2026 ला या परीक्षा पार पडणार आहेत. पण या तारखा आल्यानंतर सुद्धा जर अजूनही तुम्ही याच चर्चांमध्ये असाल की परीक्षा एवढे दिवस पुढे गेली, एवढे दिवस मिळाले आणि खूप सगळ्या गप्पा ज्या टेलिग्रामवरती सुरू असतात, तर आता ही वेळ आहे सावध व्हायची. लक्षात ठेवा, ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये तुम्ही धावताय, कासव जिंकून जाऊ नये याची फक्त काळजी घ्या. बरेचसे स्टुडंट असे आहेत की ज्यांनी खूप छान तयारी केली, फार छान त्यांचं रुटीन बसलेलं होतं, पण ऑल ऑफ सडन घरामध्ये काहीतरी मे बी एखादी मेडिकल इमर्जन्सी आली किंवा त्यांच्या बाबतीत एखादा ऍक्सिडेंट झाला, काहीतरी झालं आणि त्याच्यामुळे कुठेतरी 4-5 दिवसांचा गॅप किंवा कधी कधी हा गॅप अगदी 8-10 दिवसांचा पण असतो आणि मग त्यांना फ्रस्ट्रेशन आलेलं असतं किंवा अगदी डिप्रेशनमध्ये जायच्या मोडवरती ते असतात आणि त्यावेळेला कळतं की अरे एक्झाम आणखी काही दिवस पुढे गेली आहे, आता माझ्याकडे एक्झामसाठी 25-26 दिवस आहेत. आणि जेव्हा ही गोष्ट त्यांना समजते त्यावेळेला ते परत एकदा उठतात आणि पूर्ण ताकदीने आपली पहिली तयारी पूर्वपदावरती आणून नव्याने सुरुवात करतात. सो असं होऊ नये की माझं सगळं झालंय, मी तर 21 तारखेला एक्झाम देणार होतो, त्याच्यासाठीची माझी तयारी झाली आणि मग आता मी फारसं काही वेगळं करायची गरज नाहीये किंवा मी रिलॅक्स राहिले तरी चालेल. जोपर्यंत फिनिशिंग लाईन तुम्ही टच करत नाही ना तोपर्यंत थांबायचं नसतं. नेव्हर सेलिब्रेट सो अर्ली. सो हा मुद्दा लक्षात घ्या आणि तुमची तयारी जी आहे ती प्रॉपरली करा. जर तुम्हाला काही दिवस वाढवून मिळालेले आहेत तर या दिवसांमध्ये आधी जर तुमचं टार्गेट 65चं असेल तर ते टार्गेट मला आता 67-70 पर्यंत कसं नेता येईल, तेवढे मार्क्स मला कसे घेता येतील याच्यावरती विचार करा. बरेच स्टुडंट मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत सातत्याने विचारतात की मॅम मॅथ्स रिझनिंगमध्ये स्कोर येण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे. ऑब्व्हियसली खूप चांगले चांगले शिक्षक आहेत जे युट्यूबवरती तुम्हाला फ्रीमध्ये ते देत आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडून ते शिकायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर भीती वाटत असेल तरी सुद्धा जेव्हा तुम्ही त्या शिक्षकांचे लेक्चर्स पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की मॅथ्स रिझनिंगला आपण जितकं अवघड बनवून ठेवलंय ते तितकंसं अवघड नाहीये आणि मग ज्यावेळेला ती भीती नाहीशी होईल तुम्ही स्कोर पण चांगला करायला लागेल. पण या सगळ्यामध्ये एक की पॉईंट ठरतो तो म्हणजे आयोगाचे PYQ. कारण जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, बरीचशी उदाहरणं आयोग त्याच साच्यामध्ये परत एकदा विचारत असतं, फक्त काही आकडेवारी जी आहे ती बदललेली असते. आणि म्हणून मग आयोगाचे जे आतापर्यंतचे पेपर आहेत त्याच्यामधल्या प्रश्नांचा सराव टाइम लावून करायला सुरुवात करा. ऍटलिस्ट आता काही दिवस मिळालेले आहेत आणि ज्यांना असं वाटतं की मी मॅथ्स रिझनिंगला 7-8 स्कोर पकडून चाललोय, त्यांनी तरी तो स्कोर तुमचा 12, 13, 14, 15 पर्यंत कसा जाईल याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग इथून पुढे टाइम लावून मॅथ्स रिझनिंगचे जे प्रश्न आहेत आयोगाने विचारले ते सोडवणं सुरू करा. ऑब्व्हियसली ज्यांनी आधीपासून व्यवस्थित टाइम टेबल फॉलो केले त्यांनी या सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्याच आहेत. दुसरा मुद्दा होतो तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामान्य विज्ञान ऍक्च्युली. तर विज्ञानच्या प्रश्नांच्या बाबतीत सुद्धा खूप स्टुडंट्स हे असतं की विज्ञानमध्ये स्कोर येत नाही. आता आमचं ना विज्ञानचं PYQ अनालिसिस सुरू आहे. जे काही क्वेश्चन्स यापूर्वी आयोगाने विचारलेले आहेत तर आम्ही प्रीचे आणि मेन्सचे क्वेश्चन्स घेत आहोत. ऑलरेडी मी कंबाईंड ग्रुप बीचं दिलेलं आहे 45 डेज चॅलेंज प्लस 100 डेज चॅलेंजमध्ये. मेन्सचे जे पेपर्स झालेले आहेत त्याचं अनालिसिस आम्ही करतोय. अँड नाव स्टुडंट्सना हे रिअलाइज होते की खरंच सायन्सचे क्वेश्चन सुद्धा तास टॉपिक वरती येतात, फक्त आपण ते प्रॉपरली पाहिलेलं नसतं. जसं की आता एक प्रश्न आयोगाने ऑलरेडी वनस्पतींमधली संप्रेरके इथिलीनवरचा विचारला. त्याच्या अगोदरच आयोगाने जस्ट ऍब्सिसिक ऍसिडवरचा प्रश्न विचारलेला आहे. पण आम्हाला काय सवय झाली, इथिलीनचा विचारलं आणि आम्ही फक्त इथिलीन करू. तुम्हाला इथिलीन विचारलंय ना, तुम्ही ऑक्झिन केलेलं असायला पाहिजे, जिब्रेलिन केलेलं असायला पाहिजे, सायटोकायनिन केलेलं असायला पाहिजे, इथिलीन केलेलं असायला पाहिजे, ऍब्सिसिक ऍसिड केलेलं असायला पाहिजे. वनस्पतींमधल्या संप्रेरकांवरती, प्लांट हार्मोनवरती प्रश्न आलाय म्हटल्यानंतर ती 4-5 जी महत्वाची आहेत माझ्या एक्झामच्या दृष्टीने ती सगळी मी तिथेच करणं अपेक्षित असतं. शैवालांवरचा प्रश्न परत परत रिपीट होतोय, पण आधी शैवालांची उदाहरणे विचारली जातील, परत शैवालांचे रंगद्रव्य विचारलं जाईल, त्याच्यानंतर मे बी शैवालांचे उपयोग विचारले जातील किंवा मग ठराविक एक शैवाल गटाची वैशिष्ट्ये विचारली जातील. मग ज्यावेळेला मला एकदा तो प्रश्न आला तर मी तिथे तो शैवाल हा पॉइंट क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, आता एक प्रश्न किरणोत्सारितावरती एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न आहेत कंबाईंड ग्रुप बी मेन्सला. सुरुवातीला विचारलंय की ज्यावेळेला हे किरणोत्सारी पदार्थ जे आहेत ज्यावेळेला चुंबकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करतील तर त्याच्यावरती काय परिणाम होईल. आणि लगेच पुढचा प्रश्न विचारलाय गॅमा किरणांचं कुठलं वैशिष्ट्य आहे म्हणून. मग ज्यावेळेला तुम्ही किरणोत्सारिता करताय, रेडिओ ऍक्टिव्हिटी करताय, अल्फा बीटा गॅमा करणं तुमचं काम आहे. आणि जर ते तिथे प्रॉपरली केलं त्याच्यानंतर लगेच आय थिंक प्रीला परत एक त्याच्यावरचाच प्रश्न आहे अल्फा बीटा गॅमावरचा. मग तुम्हाला जर माहिती की इथे प्रश्न येतात
तर ते तुम्ही प्रॉपरली करणं गरजेचं आहे. प्राणी वर्गीकरणावरती इतके प्रश्न येत आहेत, म्हणजे एका पेपरमध्ये 3-3 प्रश्न आहेत. पण आमचा फोकस काय झालाय ना, की आम्ही फक्त फायलम आणि त्याचे थोडेसे वैशिष्ट्य आणि त्याच्यामध्ये आढळणारे प्राणी पाहतो. आयोग त्याच्या पुढे जायला लागलाय ना, आयोग गण विचारायला लागलाय तुम्हाला, गणांमध्ये कुठले कुठले प्राणी येतात, वर्ग विचारायला लागलाय. तर ते तुम्ही करायला पाहिजे, ऑर्डर, क्लास वगैरे, आणि ते तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. सो या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली करायला लागलात तर तिथे तुम्ही स्कोर करू शकता. इकॉनॉमिक्सच्या बाबतीत खूप असं हे होतं की अर्थशास्त्रामध्ये मार्क्स येत नाहीत. लक्षात ठेवा, जर तुम्हाला इझिली क्वालिफाय व्हायचं असेल, अर्थशास्त्र, विज्ञान, क्वालिटी अँड देन मॅथ्स, रिझनिंग, हे 4 सब्जेक्ट असेल ना, म्हणजे मॅक्झिमम स्कोर तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला तो करता आला या 4 सब्जेक्टमध्ये, विचार करा 15 आणि 20 किती मार्क्स इथेच तुमचे झाले. मग याच्यामध्ये जर तुम्ही मॅक्झिमम स्कोर करू शकत असाल तर डेफिनेटली. आणि जॉग्राफीचे एनी हाऊ मार्क्स येतातच, कारण जॉग्राफी इतकं काही अवघड नसतं. हिस्ट्री ज्यांनी चांगला अभ्यासलेला आहे त्यांना हिस्ट्रीचेही मार्क्स येऊन जातात. करंट अफेअर्स म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचं तेच आहे की जो तुम्ही अभ्यासला तिथे येतील. करंट अफेअर्स जर तुम्हाला अनएक्सपेक्टेड वाटत असेल, बट ऍटलीस्ट जर तुमचा एक सब्जेक्ट वीक असेल, बाकीचे 6 सब्जेक्ट तुमचे प्रॉपरली झालेले असायला पाहिजे. जर कोणाचं मॅथ्स रिझनिंगला तुम्ही वीक आहे असं आता म्हणून चालत नाही, कारण मॅथ्स रिझनिंग इम्पॉर्टंटच आहे. ठीक आहे. मग जर आता काही दिवस मला वाढवून मिळाले, असे खूप दिवस मिळालेले नाहीये, पण ऍटलीस्ट काही दिवस जर वाढवून मिळाले तर माझं आता हे काम आहे की अशा कुठल्या गोष्टी होत्या की ज्या ऍक्च्युली इम्पॉर्टंट होत्या, पण 21ला एक्झाम होणार आहे, पण माझ्याकडे खूप सगळं, म्हणजे एवढा सगळं ढीग आहे माझ्यासमोर, मला एक्झॅक्टली काय करावं समजत नाही, म्हणून मी त्यातल्या काही पेंडिंगला ठेवलं. ते इम्पॉर्टंट तर आहे. आणि एक मुद्दा लक्षात घ्या, जे मी 100 डेज चॅलेंजच्या आज डिस्कशनमध्ये पण काल मुलांना सांगितलं, अभ्यास करताना हमेशा PYQ सोबत ठेवा. म्हणजे स्टुडंट्सनी, मी एक पॉईंट घेईपर्यंत, आता मी क्वेश्चन पेपर अनालिसिस घेते ना, काही स्टुडंटचा अभ्यास इतका तगडा आहे की एक प्रश्न विचारेपर्यंत, म्हणजे आम्ही इतिहासचं डिस्कशन घेत होतो, राजर्षी शाहू महाराजांबद्दलचा मी प्रश्न घेईपर्यंत पोरांनी फटाफट लगेच प्रश्न टाकायला सुरुवात केली, किंवा एवढे प्रश्न जे आहेत ते मागच्या 5-6 वर्षांमध्ये त्यांच्यावरती विचारलेले आहेत. माणगावची परीक्षा 2-3 वेळा रिपीट झालेली आहे, विचारलाय प्रश्न त्याच्यावरती. मग तुम्हाला ज्याला कळतं की आयोग इथेच फिरून प्रश्न विचारतोय, राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं परत विचारलेली आहेत, मग ते तुम्हाला करता आलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही PYQ अनालिसिस प्रॉपरली करताना तुम्हाला कळतं की हा टॉपिक आहे, इथे आयोगाने परत प्रश्न विचारला आणि हा मी प्रॉपरली करणं गरजेचं आहे. आणि मग ज्यावेळेला तुम्ही पेपर देणार त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकत नसतं. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. एक्झाम फारही काही पुढे गेलेली नाहीये की अरे फारच पुढे गेली आता मी निवांत राहील, बिलकुल नाही. 2 दिवस वाया घालवले असतील या डिस्कशनमध्ये, कधी होणार एक्झाम म्हणून, आणि पुढे जाणार, पोस्टपोन होणार, कोण म्हणे फेब्रुवारीची तारीख, कोण म्हणे नाही 2026चं एंडिंग वगैरे. या चर्चांमध्ये पडायचं आपलं ऍक्च्युली ते काम नव्हतं, कारण आयोगाचं ते काम होतं, आयोगाने त्यांचं काम केले. आणि ही सवय एक बंद करा की मला टेन्शन येतंय, मग मला स्ट्रेस येतो, मग एक्झामची तारीख माहिती नाही म्हणून माझा अभ्यास होत नाही, मग आयोगाने लवकर नोटिफिकेशन करा. तुम्ही एक अधिकारी होणार आहात, त्याच्यामुळे अधिकाऱ्याची जी क्वालिटी असते ना ती तुमच्यात असायला पाहिजे. त्यामुळे आता कसल्याही प्रकारचा टाइमपास न करता आहे हा तुमचा अभ्यास प्रॉपरली करा. मटेरियलचा नुसतं रेफरन्सेसचा ढीग लावून ठेवू नका, कारण परत मग तुम्हालाच कन्फ्युजन होतं की नक्की काय करू. अजूनही जर कन्फ्युजन असेल की मग फायनल रिव्हिजनमध्ये नाही समजत आहे की एक्झॅक्टली काय करायचं, कमेंट करून सांगा. तसं त्याच्यासाठी एक्झॅक्टली तुम्ही काय करायला पाहिजे याच्यावरचा मी व्हिडिओ नक्की घेऊन येईन. आशा आहे की जे व्हिडिओज मी आतापर्यंत अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला हेल्पफुल ठरतील. एक्झामच्या आधी कृपा करून अर्थसंकल्पावरचे जे लेक्चर मी अपलोड केलेले आहेत ते पाहून घ्या, कारण ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावरती 3-4 प्रश्न तरी आपल्याला पाहायलाच मिळतात. म्हणून बजेट, अर्थसंकल्प जो आहे, आर्थिक पाहणी जी आहे ती व्यवस्थित करून जा. ते हातातले मार्क्स आहेत, घालवू नका ते. ठीक आहे. कारण इकडे एक 400 पानाचं पुस्तक वाचेपर्यंत त्याच्यातून जेवढे प्रश्न येणार आहेत, जर 3-4 प्रश्न तुमचे एका लेक्चरमध्ये होत असतील तर काहीच हरकत नाही ते लेक्चर पाहायला. ठीक आहे. सो प्लेलिस्टमध्ये ते मिळून जातील, एंड स्क्रीनला पण लिंक मिळून जाईल. बाकी काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.